आदरणीय मंच आणि इथं उपस्थित सर्वांना माझा सस्नेह जय जिजाऊ। तर ही जी कार्यशाळा 3 दिवसीय कार्यशाळा जी पार पडली, खरं तर आयोजकांचं मानावं तेवढे आभार कमीच आहे। मी या कार्यशाळेला जाण्यासाठी 3 ते 4 वेळा हर्षल सरांना फोन केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत गेली आणि तो कार्यक्रम मला नागपूरला अटेंड करता आला नाही। मात्र पवनीला तो कार्यक्रम होतोय हे ऐकून खरंच मला तेव्हा चांगलं वाटलं आणि घरी आमचं लग्न होतं, माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं, ते आटपून मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो। तर 3 दिवसीय कार्यक्रमात आपण बघतोय की बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आली, म्हणजे माझ्याशिवाय उत्सुक लोक या क्षेत्रात येण्यासाठी जे उत्सुक लोक आहेत त्यांची कमतरता नाही आहे, परंतु त्या नॉलेज देणाऱ्या व्यक्तीची कमतरता होती आणि ती व्यक्तीची कमतरता हर्षल सरांमुळे दूर झाली। खरं तर त्यांचा आभार मानावे तितके आभार कमीच आहे। आणि या ज्या 3 दिवसीय कार्यक्रमातून कार्यशाळेतून आपण जे काही शिकलो त्याला जोपर्यंत प्रॅक्टिकली आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला फायदा होणार नाही, असं जे हर्षल सरांनी सांगितलं आणि प्रॅक्टिकली आपल्याकडून करून घेतलं। तर यानंतर मला वाटते की आपल्यापैकीच काही लोक शासकीय कंत्राटदार होतील आणि चांगलं कमवतील। आपण व्यवस्थेला दोष देतो, व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आधी त्या व्यवस्थेत शिरलं पाहिजे, घुसलं पाहिजे आणि त्यासोबत काम केलं पाहिजे आणि त्या कामाचं नॉलेज घेतलं पाहिजे आणि ते कुठून कसं घ्यायचं याबद्दल सरांनी जे मार्गदर्शन केलं ते खरंच अमूल्य आहे। खरं तर त्यांचा जो वेळ आहे तो फार महत्वाचा आहे, कारण त्यांचे महाराष्ट्रभर दौरे चालत असतात आणि युट्यूबच्या माध्यमातून ते हजारो लोकांना ट्रेन करत असतात। तर हे सगळं होत असताना सर आपलं खरंच आभार मानावे तेवढे कमीच आहे। आणि आपण लोक बोलून दाखवतात पण करून दाखवत नाही, सर करून दाखवतात बोलून दाखवत नाही। अशा शब्दात मी त्यांचा आभार व्यक्त करतो। सर्वांना परत शुभेच्छा देतो की आपण शासकीय कंत्राटदार व्हावा। आयोजकांचे परत एकदा मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।